हेलो नमस्कार मंडळी. आजच्या वीकेंडच्या वारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि काय झालं यार, म्हणजे मी आल्यापासून सगळे गायब आहेत. हे DBS वाले, स्पेशली या दोघी. मी सुट्टीवर होती तेव्हा उच्छाद मांडून ठेवला होता आणि रोज आपल्या व्हिडिओ घेऊन आणि नवीन नवीन कारनामे करत होत्या. आणि आता मी आली आहे तर एकदम कल्टी. पण ठीक आहे, बरंच आहे, गुड फॉर मी की मला बॅकलॉग भरून काढायला वेळ दिलात. आणि आता मी एकदम नवीन म्हणजे तुमचे फ्रेश व्हिडिओज घेऊन पॉडकास्ट करू शकते. ह्या 2 दिवसामध्ये जे काही राहिलं होतं ते मी कवरअप करून घेतलं. सो इन अ वे माझ्यासाठी तर चांगलंच झालं. आणि तुमचं काय आहे काय माहिती, पण तुम्हाला असं कसं वाटलं की तुम्ही उच्छाद मांडून ठेवाल आणि ते सगळं मिस होऊन जाईल आणि पटापट आपण व्हिडिओ टाकूया. कारण मी तुमचा एक व्हिडिओ परत आल्यानंतर उचलून घेणार आणि तुमची वाजवणार, तुमची टाकी टिक्की करणार. हे तर तुम्हाला आत्तापर्यंत कळायला हवं होतं. एनिवेज, आता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. कारण कॅरेक्टरच असं आहे, ह्याच्यातच वेळ गेला तर कॅरेक्टरचं मग काय कुठच्या कुठे जाईल ते पूर्ण पॉडकास्ट. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना स्वतंत्रता दिनाच्या मनापासून शुभेच्छा. DBS हटाओ, भारत बचाओ, पढ़ेगा भारत तो ही बढ़ेगा भारत, नहीं तो DBS बनेगा भारत तो कभी नहीं बढ़ पाएगा आगे भारत. सो आजचं पॉडकास्ट असणार आहे काय बाबा, तो पार्कमध्ये जायला काय मेकअप केलेला, एकदमच खतरनाक, एकदम चालबाजची आंटी वाटत होती. इतका भयानक मेकअप करून गेली होती. नंतर तिला स्वतःलाच रिअलाईज झालं वाटतं, नाहीतर लोक बघत बसले असतील, असं बघतात ना, स्टेअर करतात. तर ते मग हळूहळू तो मेकअप पुसला होता आणि मग ते कानातले वगैरे काढून बसली होती. नाही तर जाताना तर बापरे, कुठली चमेली बनून गेली होती का काय माहिती. कुठे काय घालावं, कुठे जाताना कुठले कपडे घालावे, इतकं पण साधा सेन्स नाही आहे. ते 1 पीस आणि कसं कोण घालून जातं पार्कमध्ये वगैरे, डे पिकनिकला. कम्फर्टेबल कपडे घालावेत, जेणेकरून उठता बसताना एकदम इझी असेल, कम्फर्टेबल असेल. हे काय आपलं काय, कुठेही गेली नाही बाई, हिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त KPMC असतं. आता KPMC म्हणजे काय काय मंडळी सांगा पाहू, ओळखला का तुम्ही? नाही ओळखलं, ठीक आहे, मी सांगते. होतं असं कधी कधी, काही हरकत नाही मंडळी. KPMC म्हणजे खाना पिना आणि मिडनाईट कम्फर्ट. बघा, तो व्हिडिओ ना तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलात ना तर तुम्हाला कळेल मी काय बोलते. बस त्या व्हिडिओमध्ये तेवढंच होतं, खायचं प्यायचं आणि म्हणे तुम्हाला आता झोप येणार, थोड्या वेळात तुम्ही झोपूनच झाली. ते बस ते मिडनाईट कम्फर्ट मुलींना दिलेलं, पाठवून पळवून खेळायला. आणि इथे यांचं दुसरंच चाललेलं, खालून वरती आपला काहीतरी झाडांवर वगैरे कॅमेरा मारत होती आणि खाली हिला मारत, म्हणजे कॅमेरा अँगल देत होता मण्यार. तर काय शूट होतं, काय दाखवत होती, काय चाललेलं सगळं अख्खा वेळ तेच डोक्यात, असं खायचं प्यायचं झोपायचं, खायचं प्यायचं झोपायचं, KPMC. आणि आम्ही कुठेही जाताना मुलींचा विचार करतो, त्यांना काय आवडेल, त्यांच्या आवडीनिवडी आम्ही विचारात घेत असतो. आणि त्यांना काय ॲक्टिव्हिटी करता येतील. आम्ही बाहेर पण जातो तर आम्ही नेहमी त्यांचा विचार करतो, त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज प्लॅन करतो. काय विचार करता रे बाबा, काय विचार करता? आता तर पूर्ण म्हणजे त्या लंडनच्या ट्रिपमध्ये पूर्ण तर मेजर प्लेसेस तुम्ही मिस करून टाकल्यात. आणि त्या मुलींचा काय विचार करता तुम्ही फक्त हा विचार करता की त्यांच्या किती तंगड्या तोडायच्या, बस. बाकी काही विचार करत नाहीत तुम्ही. आणि ते खाणं पण काय नेलेलं की कशाला काय संबंधच नाही, इतकं माझ्या पोटात ढवळायला लागलं ते विचार करून. वॉटरमेलन, मग ते काय त्याच्यावरती ते पनीर कॅप्सिकम बनवून आणलेलं ते, मग हिरवी मिरची खाल्ली, मग त्याच्यावरती ज्यूस प्यायले, मग भाकरवडी खाल्ली, मग चेरी टोमॅटो, मग त्याच्यावर पाणीपुरी. अरे तेवढं कमी होतं, ढेकर यायला लागला बाबा, आंबट ढेकर. म्हणून मग इथे कॅफेटेरिया पण आहे, तुम्ही बघू शकता. तर थोड्या वेळाने आपल्याला इथे कॉफी घेता येईल, नाही का. आणि मुलींना पण आईस्क्रीम खायचं असेल तर त्या खाऊ शकतात, नाही का. ते पण म्हणजे ते खाल्लं नसेल ती वेगळी गोष्ट आहे, कारण यांना बकरे भेटले ना, यांचे कोणतरी फ्रेंड्स, असं म्हणाली तर खरं. मग त्यांच्या घरी गेली, मग त्यांच्या घरी नाश्ता चहा केला. बापरे बाप. आणि सकाळी ही नाश्ता करून निघाली होती म्हणाली. म्हणजे किती ते हादडायचं बाप रे. आणि खाण्याबद्दल पण काय नाही, पण ते
काय कशाचं कशाला काही संबंधच नाही आहे, नुसतं आपलं काही मेरे मन में आया काही असे 3-4 आयटम काय आहे ते उचलले आणि गेली असं वाटत होतं. आणि मग त्या मैत्रिणीकडनं काहीतरी चहा नाश्ता करून आली आणि मग म्हणते वर घरात येऊन झोपली. म्हणजे आता तिथून 6 वाजता एक काहीतरी निघाली असेल, 4:30-5 तरी झालेच असतील. मग त्याच्यानंतर येऊन झोपली कधी, उठली कधी, कारण हे लोक तर जेवतात लवकर. मग आम्हाला वाटलं होतं की आम्हाला भूकच लागणार नाही एवढं खाल्ल्यानंतर, पण हलकी हलकी भूक लागायला सुरुवात झाली होती. तर मण्याला गवार खायचे होते, तर मग मी गवारने गवार बनवले. तर मग गवार बनवली कारण त्यांना खूप 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 खायची इच्छा झाली होती. मग आम्ही गवारची भाजी आणि मग चपाती असं करून खाल्लं आणि मग बरं वाटलं. म्हणजे किती ते झोपली. मला वाटतं झोपण्यामध्ये एक्सरसाइज झाली असेल ना, एक्सरसाइज असं एवढं ड्रेस बीस नट्टापट्टा करून गेलेली, तर बनताय ना तिकडेच तिच्या मनात विचार येत होते. मग त्याच्यामुळे मग भूक लागली असेल, उठल्यावर एक्सरसाइज झाल्यावर भूक लागते ना, मग भूक लागली, मग केलं. आणि ते मण्यारवरून आणि गवारीवरून लक्षात आलं की त्या वेलाला किती महिन्यांपासून ती म्हणत होती मला खावंसं वाटतंय. तर हिने कधी ते जाऊन जेव्हा हिला बहुतेक खावंसं वाटलं असेल, जेव्हा हिला इच्छा झाली असेल, आय एम शुअर तिने म्हणूनच त्या दिवशी ते चिकन केलं. ते सुद्धा काय ते पुलाव बनवून येडा बनवला. पण ते इतकं 6 महिन्यानंतर काय ते केलं फायनली. आणि ती फेरी ती तर बापरे, तिला तर कधी चिप्स मिळणार आहेत काय माहिती. आता तर उन्हाळा पण संपत आला, तर चिप्स पाहिजेत तिला, बनवायचे आहेत आता लगेच बनवायला. आता गॉसिप गर्ल बोलली ना, सगळं मी बोलते म्हणून बापरे, ते येड्या पोरींनी ना माझे चरण असे धुवून कोळसं असं एकदम त्याचं असं अमृत असं बाटलीत भरून ठेवून प्यायला पाहिजे. मुलींनो, उपकाराची जाण ठेवा. माझ्यामुळे मिळते तुम्हाला जे पण काय खाताय ते, थोडं पण काय ते तुमची आई करते ना, भले 6 महिन्यांनी का असे ना. इवन तुम्हाला कुठे ते आता बॅडमिंटन स्विमिंगला वगैरे पण घेऊन जाते ना, कोणामुळे? माझ्यामुळे, गॉसिप गर्ल आंटीमुळे. समजलं का? हां, उपकार पाय पडा, माझे पाया पडा. समजलं काय येड्या मुली? पण फेरी, तुला कधी मिळणार आहेत बाबा तुझे बटाट्याचे चिप्स? सांग तुझ्या मम्माला. आता फायनली तुझं ऐकत नाही म्हणून मला बोलावं लागतंय. होपफुली आता तुला लवकरच मिळतील खायला, समजली का? आता पप्पाला बघ, आता बोला नाही तर लगेचच बनवते तुझी आई ढेकराळी. काही किती पोट भरलेलं असू दे, काही आता जागा नसू दे, गॅस चेंबर बनलेला असू दे, तरी पण बनवणार. काय हवं ते बनवणार. काळ्या मसाल्यातलं, नाही तर सांडगे पाहिजे की लांडग्याला काय आणि काय पाहिजे, सगळं काही बनवून देणार. तू वाट बघ, देते तुला. आता देणार आहे, पण खरंच देणार आहे. हां, नो जोक. इतकं नाटकी वाटतं ना सगळं, म्हणजे सगळा सिनारिओ, ती फॅमिली, त्यांचं वागणं इतकं कृत्रिम वाटतं ना. त्या मुली असं पहिला घास अगदी हिला भरवणार, म्हणजे त्यांना असं सांगून ठेवलं आहे असं कॅमेरावर दाखवायचं, पण ही आपली खायला सुरू करते. तिथे पण ते पनीरचं असं मुलींना ते वॉटरमेलन सरकवलं आणि पनीर दाबायला लागली आपली. खूप बरं, मस्त करायला लागले हो म्हण्यार तुम्ही, भारी झालं, एकदम भारी. जास्त ऐकू नको म्हणणार, हिच्या बोलण्यावर जाऊ नको, नाहीतर बघ तुलाच करायला लागेल. हे करा ते करा, आणि मण्यारला काम राहतं म्हणे. कसला रिकाम टेकड्याला कसलं काम राहतं, सगळं सोडून बसलंय. काय करतो, कसं खातात आणि कसलं काय, कसा पैसा आणतात आणि कुठून काय. खरंच म्हणजे एकदम क्वेश्चन मार्क आहे हा. आणि इतकं मुलींचा विचार वगैरे करते. त्या मुलींचे जरा केस जरा बांधत जा आधी. सगळ्यात आधी तर बेसिक गोष्टींकडे त्यांच्या लक्ष देत जा. बाकीचं तर नंतरचं राहूच दे, ते नंतरचं नंतर बघू. स्वतः तो बो लावून फिरत असते, ते जरा त्या मुलींना जरा व्यवस्थित कर. किती असं तुला वाटलं ना तरी त्या पिंक ड्रेसमध्ये बघायचे दंडाधिकारी कशी वाटत होती. हिला असं वाटतं आणि बसते तर सगळ्यामध्ये अशी ह्यूज तीच वाटते. तर तिच्यासमोर काहीतरी असा एवढासा पिल्ला वाटतोय आणि ही अशी आडदांड बसली आहे तिकडे खाण्यात. तर मला वाटतं हीच हात मारत असेल, कोणी हिचा हात धरू शकत नाही. नुसती कधी मिळालं नाही ना वडापाव खाऊन त्या वडापावलाच आता काय कधी आठवण पण काढत नाही. ज्या वडापावमुळे एवढं हे झाली, तर त्या वडिलांचं कधी नाव नसतं चक्कर तोंडात ना. आता तर आईला पण टाकले. कसली ग शी, अशी तर पोरगी असण्यापेक्षा नसलेली बरी. पण हिच्या वागण्यावरनंच कळतं की ही काय लेवलची म्हणजे परिस्थितीतनं आलेली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आज आहेत तर खाऊन घेऊया बाबा, उद्या असतील नसतील अशी परिस्थिती आहे हिची. धसका घेतलेला दिसतोय. आणि सिविक सेन्सच्या गोष्टी तू करू नको. मोठी कचरा असा टाकतो, बेसिक सिविक सेन्स आहे.
ते कुठे शॉपिंगला जातेस ना फळभाज्या आणि हे करायला, तेव्हा तिकडचे अशा बचके उचलते आणि खातेस, तोंडात टाकते, न धुताच तिकडची फळं बिळं. तर त्याच्यामध्ये कुठे जातो तुझा सिविक सेन्स? तुझ्या त्या मुली काय पण असं आम्हा याच्या नाही ना, हे टेस्टी आहे, गोड आहे आणि सगळं काय पण उचलून खात असतात, तेव्हा नाही कुठे जातो तुझा सिविक सेन्स? मोठी आली ढेकर मारते पब्लिक प्लेसमध्ये, तेव्हा कुठे जातो तुझा सिविक सेन्स? कॅमेरावर तोंडामध्ये बचका भरून आम 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 करत बोलते, तेव्हा कुठे जातो तुझा सिविक सेन्स? चल निकलला अडियन. आता सुट्टी संपत आली तेव्हा हिला आठवण झाली की आपल्या मुलींना काय एंगेज ठेवायचं आहे आणि आता त्यांना काय सुट्ट्या आहेत तर त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे. मग बॅडमिंटन बंद झालेलं आणि स्विमिंग बंद झालेलं, तर मी आता परत घेऊन चालली आहे आणि जात आहेत त्या परत. हे सगळं काही तुम्हाला असं वाटतं का हिने स्वतःहून असं काय सुरू केलं असेल किंवा काय? हे त्या दिवशी मी बोलली ना, म्हणूनच म्हणते सगळं माझ्यामुळे. मुलींनो पुन्हा एकदा सांगते, आता तुमची आई काय एवढं मिळतं ना तेवढं पण काय बघितलं नसतं. तुमचे तर म्हणजे ना खाण्याच्या लाले लागले असते. थँक्स टू मी. तुम्ही जे काही खाताय पिताय फिरताय सगळं माझ्यामुळे. मी बोलते म्हणून तुम्हाला बेसिक गोष्टी अवेलेबल होत आहेत, समजते का? आणि म्हणून की विनाकारण चिडचिड होते कधी कधी, तुम्ही रिलेट करू शकता, पण माझं असं कधीच झालं नाही आहे. आणि जेव्हा माझं असं होतं मी असं शांत राहते तेव्हा सगळे समजून जातात घरातले. अगं बाई राहू दे, तुझा अवतार आणि तुझी नजर आणि तू काय करायला सांगते आणि जसं त्या मुली रिॲक्ट करतात त्याच्यावरनंच कळतं की जो हुशार असेल ना त्याला एका फटक्यात कळेल सगळं तुमचं घरातलं वातावरण बघून. तू काय करतेस आणि काय नाही, नॉर्मल नाही आहे तुमच्या घरातलं वातावरण आणि तुमचं रिलेशन, म्हणजे स्पेशली आईचं आणि मुलीचं वगैरे जे काही बोलणं वगैरे आहे. आणि जे काही असं आहे, राक्षसीण आहेस तू, राक्षसीण. मी बोलली ना ती खलनायिका पिक्चरमधली, सेम टू सेम वागणं पण तसंच आहे. अन्नू अगरवाल त्या खलनायिकासारखं, त्या कॅरेक्टरसारखं. आणि म्हणून मी तर नाही असं कधी करत, मी त्यांना असं नाही, मी खूप कंट्रोल करते स्वतःवर, खूप हे करते. कसला डोंबलाचा कंट्रोल करते तू, आता जाऊ दे फालतू कुठली. एवढा जर कंट्रोल असला असता ना तर सगळे तुटले नसते, असे एकटे पडला नसतात. बाकी तर ते सासूचं वगैरे तर जाऊच दे, ते तर म्हणजे होऊ शकतं, ते पण आपण मान्य केलं असतं फक्त सासू बरोबर असलं असतं तर. पण या बाईचं तर स्वतःच्या आईशी पण नाही आहे पटत, भावांशी नाही, वहिनींशी नाही, फ्रेंड्स नाही, कोण नाही, काय नाही, कोणीच नाही हिच्याबरोबर राहत. हिच्याबरोबर तो मण्यार फक्त काय माहिती त्याची पण काहीतरी असणार आहे मजबुरी म्हणून तो राहिलाय. तेच असेल मिडनाईट कम्फर्टवाला सीन. प्रत्येक वेळेला कुठे पैसे देऊन जायचं ना, म्हणून ही फुकट भेटली आहे म्हणून आपलं ते आहे त्याची कमजोरी, तर ते हे करतोय. आणि हिने पण बरोबर त्याची कमजोरी ओळखलेली आहे म्हणून फक्त तो तिला आणि ती त्याला. बाकी तर मुली बिली सगळं गेलं तेलावर, बाकी सब वहम आहे वहम. बस रियालिटी में बस दोनों ही आहे, आणि ते सुद्धा आपल्या आपल्या मतलबासाठी. हिचा तो तिकीट टू फ्लक्झमबर्ग म्हणून आणि ही त्याची फ्रीची सगळी ऑल इन वन पॅकेज म्हणून. बस एवढंच आहे, एवढंच. मोठी आली सांगणारी मी कंट्रोल करते आणि मण्यार पण असं सांगतात आणि मण्यार सांगतात हिच्यापासून लांब राहा. मग जर तू एवढीच कंट्रोल करणार आहे तर तुझ्यापासून लांब राहायला कशाला सांगतो ग खोटारडी कुठची? नुसती वचा अंगावर भांडणारी भांडकुदळबाई. थोबाडावरनंच दिसतं ते, आणि ते जगाला माहिती आहे काय लेवलची असती. एका बाईने हिला लिहिलेलं की पेरीमेनोपॉझल एज आहे ना तुझं, म्हणून असं होत असेल. हे मात्र एकदम खरं आहे. एकदम ॲक्युरेट आहे, ॲक्युरेट. काय शब्द वापरते. त्या दिवशी म्हणते की आता ॲक्युरेट 3 वाजलेत. एकतर ते काय बोलत असते ना, म्हणजे नॉर्मल आपण माणूस म्हणतो ना की 2:50 झालेत किंवा 2:30 वाजलेत, तर ही काहीतरी वेगळंच काहीतरी बोलते. 2:45 होऊन 5 मिनटं झाली आहेत आणि 2:15ला 5 कमी आहेत. असं काहीतरी वेगळंच काहीतरी बोलते. असं नॉर्मल असं हिला बोलताच येत नाही. उलटं पुलटं काहीतरी करून काय बोलत असते असं वेगळंच हिला घड्याळ शिकवलं आहे. आपल्या नॉर्मल लोकांसारखंही टायमिंग सांगत नाही. आणि आता इंग्लिशमध्ये तर त्याच्याहून आणि वाट लावते. ॲक्युरेट नसतं ग, एक्झॅक्ट टाईम असतं. कुठेही काय ॲक्युरेट टाईम काय असतं? यडपट. एवढी ॲक्युरेट नाही आहेस तू. असली असतीस तर काय बघायलाच नको होतं. मोठी गावठी जे आहेस ना तेवढीच लायकीत राहायचं लायकीत. ॲक्युरेट 3 वाजले म्हणे, यडपट. हट.
ते चेरी टोमॅटो घेऊन आली परत ते सगळे भरून, आणि ते येता येताच खात होती. बाप रे, बघितलं का परत असा बचका ते धुताना ढेकर काय येत होते याला, आणि ते तोंड काय असं रवंथ करत होती. आणि आता एवढे आहेत ना, आणि आजकाल अजून ऑब्व्हियस करायला ती तोंडावर हात ठेवते. म्हणजे हिला असं वाटतं की ढेकर तर ढेकर, आणि वरून त्या ढेकराचा वास पण कॅमेरातनं पास बीस झाला तर, म्हणून असं तोंडावर हात ठेवते ढेकर मारताना. शी ग शी, दिवसेंदिवस अगदी खालची पातळीच गाठत चालली आहे ही इतकी घाणेरडी बाई. थोडे दिवसांनी आता तोंडावर हात ठेवते तसं एक बाजू वर उचलली नाही म्हणजे झालं, नाही तर ते पण ऑब्व्हियस होईल. समजलं ना मंडळी? तुम्ही समजणारच, हुशार आहेत माझी मंडळी, मला माहिती आहे, गॅरंटी. बाई तेवढं करू नकोस म्हणजे झालं. आणि राहिला प्रश्न ते चेरी टोमॅटोजचा, आणि आम्ही इतकं खाल्लं आणि आम्ही तितकं खाल्लं, आणि त्याच्यानंतर पण आम्ही रास्पबेरीज काढले पण तुम्हाला दाखवले नाही. बघूया ते गेल्या ह्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे पहिलेचे जे ओनर आहेत ते राहत होते आणि त्यांनी ते काळजी घेतली आहे, तर ते एखाद वर्ष वगैरे जे आता आहेत ते आहे, ते जे फ्रूट त्यांनी दिले ते दिले त्या झाडाने. पण आता ते किती टिकतंय ते तर आता वेळच सांगेल पुढच्या वर्षी काय काय होतंय. ते गार्डन बघितलं का काय हालत, माळी ठेवला म्हणे, माळी ठेवून ही हालत, आणि म्हणे आम्ही गेलेलो ना तर सगळी झाडं मेली. अगं मग काय फायदा? ते हे मी आधी पण म्हणाली होती, जर गार्डनर आहे तर गार्डनर आपण ठेवतोच यासाठी की जेव्हा आपल्या ॲब्सेन्समध्ये, म्हणजे बाकी गोष्टी करायला तर वेगळंच आहे, म्हणजे झाडांची काय मशागत करायचे काय, किंवा त्यांचं काळजी घ्यायचे, खत पाणी घालायचं, या सगळ्या गोष्टी. पण मेन दुसरा एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट हा असतो की जेव्हा आपण कुठे बाहेर जातो आहे किंवा आपण फिरायला गेलो आहे तर त्यावेळेला ते झाडांना वेळोवेळी पाणी देणं वगैरे, तर तो ॲटलिस्ट येऊन, कारण इथे माझ्या एका फ्रेंडकडे आहे तर ती तेच करते, ती चावी देऊन जाते, मग तिचा गार्डनर येतो, तो जे काही आहे ते पाणी बिणी देतो, झाडांचं वगैरे बघतो, जर ती बाहेर वगैरे गेली असेल तर त्यामुळे ती झाडं व्यवस्थित राहतात. तर ते तर मेन आहे. जर गार्डनर असेल आणि तुझी झाडं मरत असतील तर कसलं गार्डनर, काय कामाचा तो गार्डनर. आणि खरंच म्हणजे हिची वाईबच इतकी खराब आहे ना ही बाई. आणि खरंच हिला जर असं गार्डनिंग ह्या सगळ्या गोष्टीची आवड आहे आणि हिला खरंच आवडतात सगळं काळजी घ्यायला, तर ज्याला आवड आहे ना आणि ज्यांचं खरंच ह्या आपल्या झाडांवर रोपांवर जीव असतो ना, त्याच्या बॅक ऑफ द माइंड सगळ्यात पहिले तेच असतं. आता मी 4 दिवस गेलेली तरी पण मला कसं तरी होत होतं. मी नवऱ्याला व्यवस्थित दाखवून गेलेली की कुठे कसा स्प्रे करायचा आहे, कसं पाणी घालायचं आहे. आणि जेव्हा आम्ही सगळे जातो तर तेव्हा मला खूप टेन्शन असतं. आणि बऱ्याच वेळेला कधी असं होतं की झाडांची म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांकडे पण देतो ते काळजी घेतात, मी अजिबात असं म्हणत नाही की ते नाही घेत, ते डेफिनेटली ते त्यांच्या परीने त्यांना जसं आपण सांगून जातो तसं पाणी वगैरे देतात. पण कधी आपल्या रोपांनाच एकदम ते ट्रान्झिशन किंवा दुसऱ्या घरात किंवा दुसऱ्या माणसांमध्ये नाही जमत, आणि मग कुठे ना कुठे ती अशी बावतात किंवा थोडं त्यांना त्रास होतो, तर ते पण मला खूप टेन्शन असतं. सो आय कॅन रिलेट टू इट की ही ज्या पद्धतीने वागते किंवा जितकं कॅज्युअली ते घेते आणि जितकं कॅज्युअली ही सांगत होती की ती रोपं मेली, ते ऐकून मला असं झालं की प्लीज यार बोंबाड, नको ना, कशाला जीवाशी खेळते, जीव आहे ग, तुला कोणाची नाही पडली आहे ठीक आहे, पण नको ना, कशाला ना जीव घेते त्यांचा. आणि आता म्हणते आता नाही आम्ही आणणार, आता नाही, तू आणायलाच नाही पाहिजे होती. कारण तुला जर खरंच तू फक्त लोकांना दाखवायला, लोकांना काहीतरी दुसरं कोणतरी करते, स्पेशली ती कॅलमॉम करते म्हणून, घुबड करते म्हणून तुला करायचं आहे, नको करूस असं. कारण ती खरंच काळजी घेते, ती खरंच लक्ष देते, तिचा नवरा जातीने लक्ष देतो. मेन तर शेटन ह्या गोष्टीमध्ये खूप पर्टिक्युलर आहे. मग ती तिची मुलं असू देत, नाही तर तिची रोपं असू दे, ते घर असू दे, सगळ्या गोष्टीमध्ये तो जातीने लक्ष घालतो. तो तसा माणूस आहे. तू काय, तो मण्यार काय, अख्खा दिवस घरामध्ये तेच बोलते ना, PCMC शिवाय तुम्हाला दुसरं काय सुचतं का? बाकी सगळं गेलं तेल लावत, त्या मुली तुम्हाला जड झाल्यात तर रोपांचं काय घेऊन बसलात? तुला जर रोपाचं असलं असतं ना तर तू पहिलं गार्डनच व्यवस्थित केलं असतं. त्या गार्डनचा अवतार, आणि अचानक तुला मोठं गार्डन मिळालं. ज्याला आवड आहे ना त्याला छोटं मोठं गार्डन ह्याच्याशी काहीही फरक पडत नाही.
छोट्या स्पेसमध्ये पण ज्याला आवड आहे तो मस्तपैकी एक छान असा एक ग्रीन कॉर्नर बनवतो. तर तुझ्याकडे तर एवढं पूर्णच्या पूर्ण लॉन होतं. काय ते लॉन होतं आणि काय तू करून टाकलंस त्याचं. शी, कुठे फेडशील ग बेशरम बाई. आणि नको आता परत 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 बोलू की टोमॅटोज खातो आणि हे खातो आणि ते खातो. नको नजर लावू, तुझी घाणेरडी काळी नजर त्या रोपांवर नको टाकूस. आणि नुसतं म्हणजे ना या रील्सवाल्यांनी, या DBS गँगने, मग ते इन्स्टावाले असू दे, छपरी लोकांनी ना अक्षरशः सण समारंभांचा ना उच्छाद मांडलाय. उच्छाद अक्षरशः म्हणजे यांना काही सेन्स नाही आहे, काही कुठली गोष्टीची माहिती नाही आहे. पण काहीतरी आता ते ह्याच्या वेळेला काय होतं ते अधिक मासाच्या वेळेला ते आईचं काढलं होतं की ओटी भरायचं ते काढलं होतं. आणि आता काय मुलांना ओवाळायचं. अरे तुमची गफलत होते. पिठोरी अमावस्याला ओवाळतात मुलांना. पिठोरी अमावस्या आणि दीप अमावस्या तुम्ही एकत्र करून टाकली, फ्युजन बनवून टाकलं. स्वतःचं सारखंच काय नाही, काय कशातलं काय माहिती नाही, काय नाही, आपलं करतायत म्हणून करायचं, कोणीतरी केलं म्हणून करायचं. ती फाकोडे बाई मोठी शाणी बनते, अक्कलशून्य बाई. माझ्या घरामध्ये एवढं सगळं पहिल्यापासनं माझी आई सगळं एक सण सोडत नाही. आणि तुझ्या आईला काही एवढं पण माहीत नाही. तुझ्या आईला काय ग फाकोडे, माहिती नाही कधी मुलांना ओवाळतात ते फालतूगिरी करतात. एका दीड शाण्याने केलं की सगळे तेच करतायत आपले. कधी काळात ती एखाद्या वर्षी, मला वाटतं गेल्या वर्षी पिठोरी आणि एकत्र आलेली म्हणून ते केलं गेलं असेल. पण ते पिठोरी अमावस्याला करतात, तुम्ही दीप अमावस्यालाच करून मोकळे झालात वायझडांनो. आता पिठोरीला काय करणार, पीठमळे काय करणार. यडपट कुठचे, येड्या राऊंडचे पागल, एकापेक्षा एक नमुने. मारा रे मारा यांना, कोणीतरी फेकून मारा साल्यांना. डोक्यात जातात यार. म्हणजे काही चालवलं आहे लोकांनी. पूर्ण म्हणजे प्रथा, परंपरा, रूढी यांची पूर्ण म्हणजे कशावर बसवले, धाब्यावर. म्हणून मी म्हणते आज या आपल्या स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने इतकंच मी मॅनिफेस्ट करते की देवा माझ्या देशाला ना या सडक्या आणि येड्या आणि फालतू लोकांपासून मुक्त कर. आणि ह्यांना ना असं भिकेला लाव की यांना ना मेहनतीची कदर कळली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, एक किस्सा सांगते. बॅक स्टोरी मला नेमकी माहिती नाही आहे म्हणून मी ती बॅक स्टोरी सांगत नाही. फक्त इतकंच सांगते की जेव्हा आपले पंतप्रधान मोदी बराक ओबामांना भेटायला गेले होते, जेव्हा त्यांचं टेन्युअर होतं आणि ते प्राईम मिनिस्टर होते, प्रेसिडेंट होते युनायटेड स्टेट्सचे. तर त्यावेळेला जेव्हा ते भेटायला गेले होते आणि असंच एज्युकेशनवरनं आणि अपॉर्च्युनिटीजवरनं, जॉब्सवरनं चर्चा चालू होती, तेव्हा आपल्या पंतप्रधानांनी त्यांना विचारलं होतं की काय आहे तुमचं सक्सेस, म्हणजे एवढं तुमचं जे काही US आपण ज्याला म्हणतो की पॉवरफुल कंट्री आहे आणि शिक्षण आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे, तर काय आहे, काय व्हॉट इज द की बिहाइंड इट. सो अगेन म्हणजे मला एक्झॅक्टली कॉन्व्हर्सेशन नाही माहिती, पण इतकं माहिती आहे की तेव्हा ओबामा म्हणाले होते, the key behind this is we give the priority to the deserving one and not for the reserved ones. म्हणजे आम्ही रिझर्वेशनपेक्षा डिझर्व कोण करतंय त्याला जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि डिझर्विंग कॅन्डिडेटला आम्ही अपॉर्च्युनिटी देतो. इफ यू आर द डिझर्विंग वन देन यू विल हॅव द अपॉर्च्युनिटी, यू विल टच द स्काईज, बट नॉट टू द रिझर्व क्लास किंवा असं कशावरती पण असं रिझर्वेशन बेस्ड असं आमच्याकडे नाही आहे. दॅट इज द की ऑफ द सक्सेस ऑफ युनायटेड स्टेट्स. सो हे किती इम्पॉर्टंट आहे आणि मला खरंच असं वाटतं की ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे. हे जे आता तिथे जाऊन बसलाय हा मण्यार म्हणा किंवा कोण काय वेगवेगळ्या ह्याच्याने, असं सगळेच असे नाही आहेत, पण बऱ्यापैकी हे लोक कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यातनं रिझर्व कोट्यातनं घुसलेले आहेत. मग तो मण्यार तो वेगळ्या कशातनं तरी, कोणीतरी आर्थिक रिझर्वेशनमधनं की इकॉनॉमिकली बॅकवर्ड किंवा कोण दुसऱ्या कशातनं तर फनीसारखा कोणतरी आईच्या ओळखीतनं असा जॅक लावून वगैरे घुसलेला आहे. सो त्यामुळे हे असं होतं आहे की जो डिझर्विंग आहे, सेम फॉर द यूट्यूब ॲज वेल,
की जे लोक असं घाण करतात, जे लोक असं काहीतरी खोटं नाटं पसरवतात, ज्यांच्या याच्यामध्ये जास्त काहीतरी ड्रामे करायचं हे आहे, किंवा काहीतरी आपण कसलंच काही लाज लज्जा सोडून हे करायचं, तर त्या लोकांचे चॅनल ग्रो होत आहेत. आणि जे लोक खरोखर मेहनत घेत आहेत, खरंच चांगलं कॉन्टेंट देत आहेत आणि खूप विचार करून आपलं कॉन्टेंट बिल्ड करत आहेत, ते लोक मागे पडत आहेत. सो दिस मेंटॅलिटी शुड चेंज. आणि हा चेंज येणं खूप जरुरी आहे, नाहीतर मग काय खरं नाही आहे बाबा. हे छोट्या छोट्या गोष्टीतनंच हा चेंज येणार आहे. म्हणजे ह्याच्यासाठी खूप मोठ्या लेवलवर तर ते नंतर होईल, पण हे छोटे छोटे हे जे DBS वगैरे आहे ना, किंवा हे रील स्टार्स, फॉर एक्झाम्पल तो सूरज चव्हाणसारखं वगैरे, ह्या लोकांना काय म्हणजे हे डिझर्विंग वन्स आहेत. सो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा चेंज फ्रॉम द स्क्रॅच आला पाहिजे, तरच तो मोठ्या लेवलवर आपण बदल घडवू शकतो. योगायोगाने हा एक टॉपिक आला मध्ये बोंबाडवरनंच, कारण अगेन अँड अगेन असं ते एकदम स्ट्रॉंगली ही ते जाणवून देते की कसं काय ना, म्हणजे भिकाऱ्याला गाजर मिळाल्यासारखं, अक्षरशः हे सोन्याचं गाजर मिळाल्यासारखं. आणि तो काय ते मुलींना ओवाळण्याचं वगैरे, तर तिला तर चान्सच हवा असतो, उगाचच नसती नाटकं. आणि त्यात मुलींच्या चेहऱ्यावर तर जरा पण असं काही वाटत नव्हतं. आणि असं म्हणजे तेच मी म्हणते की ते त्यांच्या एजने नॉर्मल वाटत नाही, त्यांचं तिच्याबरोबरचं म्हणजे त्या कम्फर्टेबल आहेत तिच्याबरोबर असं वाटत नाही, एकदम बचकून असतात, काहीतरी वेगळेच त्यांची बॉडी लँग्वेज असते. आणि त्या उपरी तो इतका फेक व्हिडिओ होता, म्हणजे कसं ते कुठले क्लिप्स जॉईन केलेले हिने, मला वाटतं आदल्या दिवशीचं ते स्विमिंगचं मध्येच घेऊन गेली, ते आदल्या दिवशीचं क्लिप तिने ते राहून गेलेलं तर त्या व्हिडिओमध्ये घुसडलं. कारण अगदी तुम्ही बघाल तर जी आधी सकाळी तयार झाली होती तशीच्या तशी सेम लायनर बिनर लावून परत स्विमिंगवरून आल्यावर तयार होऊन बसली. कशासाठी आणि कोणाला बनवतेस तू? किती खोटं वागायचं ते, इतकं तुझ्या रक्तात भिनले का? म्हणजे अक्षरशः हिची ब्लड टेस्ट केली ना तर असं काहीतरी असं ते काय म्हणतात ते, कुठली टेस्ट असते आपण खरं का काय ते खोटं बेशुद्ध करतात, आणि ते कसाबची वगैरे केलेली, तसं हिचं केलं ना, बाप रे, खोटं इतकं पूर्ण खोट्याने 100% खोट्याने भरून जाईल ती टेस्ट. फालतू कुठची शी, किती खोटं करायचं ते, आणि कशासाठी? विनाकारण. असं पण नाही की त्याच्या मागे काहीतरी स्ट्रॉंग कारण आहे, उगाचच आपलं खोटं काहीतरी करायचं म्हणून आपलं करायचं. आणि ते फूड प्रोसेसर त्याचं कशाला उगाचच टाइमपास ट्युटोरियल वगैरे दाखवत बसली, आणि कसं करतात. जमाना झाला, तुझ्या इथेच लोकांनी लिहिलंय, 25-25 वर्ष झाली त्यांना वापरून, ही मोठी शहाणी आता दाखवायला आली आहे. अगेन माय पॉइंट इज प्रूव्हन की हे लोक ना, म्हणजे अक्षरशः ह्यांना आत्ता दिसते ते नवश्रीमंत तर नाहीच आहेत, दळींदरच आहेत, पण ह्यांना असं वाटतं ह्यांनी आत्ता काहीतरी ना, तर ह्यांना काहीतरी भलतंच कौतुक आहे. पण लोकांना नाही आहे बाबा, आमचा जन्म गेला, हे लहानपणापासून बघत आलो आम्ही. आणि लोक काय म्हणे की ताई तू कसं सगळं करते, आणि तू ग्रेट आहे, आणि तू संस्कृती जपते, हे करते ते करते. कसलं डोमलाची संस्कृती? हां, वायझडांनो विचारा ना तिला, आखाड का नाही तळला? गेल्या वर्षी मोठा एवढा हे लावलं होतं काहीतरी टायटल, आणि हे देऊन आखाड तळला आणि हे ते करून आखाड तळतोच आम्ही, आणि येळकट. मग आता काय झालं? आखाड नाही, आणि गेला आखाडाला पाखडत ठेवलं तिकडे. सगळं काय नाही, एकदा एक करते तर विसरून जाते, दुसऱ्या वेळेला सगळं ते टाकलंय. मी तर तुम्हाला सांगते काय, तळी घेतली वाटतं हिच्याकडनं खेचून, परत अजिबात हात लावायचा नाही, शापित करून टाकली वाटतं सासूने ती तळी. अजिबात नाव नाही काढत त्याचं, नाही तर बसली असती आता आखाडत. आखडी भरली येईला बावळटला, खोटारडी. इतकं खोटं कसे काय अंडे तुम्ही विसरता रे सडक्यांनो? तुमच्याकडनं तरी काय अपेक्षा म्हणायचं, म्हणूनच तर तुम्ही सडक्यात. आणि आजचा व्हिडिओ तर काय ते, आजचा नाही म्हणजे कालचा ते काय ते नॉनसेन्सच होता. काही फालतूगिरी, कसं काय आम्ही स्टोरेज हे बनवलंय, परत तेच दाखवत होती. ते कपाट आणि हे आणि ते आणि हे ड्रॉवर, काय घर आहे की कबाडखाना? इतकं काय शी, नुसतं कवाडा नुसतं भरून ठेवलंय सगळीकडे, नुसतं सामान. घरात सामान आहे की सामानात घर, तेच कळत नाही. आणि आम्हाला एवढा एक्सपिरियन्स राहतो, हे घर घेतलं ते घर घेतलं. अरे राहू दे ग, मी तुला तेच सांगते, दुसऱ्याबद्दल आपल्याला माहिती नाही ना, लोकांना दाखवायला जायचं नाही एक्सपिरियन्सच्या गोष्टी, आम्हाला नको सांगू तू. शी, म्हणजे ना ह्या बाईकडनं हिला काय वाटतं?
कोण मोठं? काय हिने काय काय कुठला एक्सपिरियन्स घेतला हिने? काय बघितलंय? दगडाने पुसायची लायकी नाही हिची. दगड शोधायची तिकडे कुठला स्वच्छ दिसतोय पुसायला, आणि आता आम्हाला मोठी सांगते. अगेन हे तेव्हाच होतं ना जेव्हा ते त्या व्यक्तीने, पर्टिक्युलर व्यक्तीने पहिल्यांदाच काहीतरी असं बघितलेलं असतं किंवा पहिल्यांदाच काहीतरी केलेलं असतं, ज्यांच्यासाठी हे रेग्युलर गोष्ट असते, ज्यांच्यासाठी हे खूप युज्युअल आहे, कॉमन आहे, ते त्याच वातावरणात वाढलेले आहेत. ते लोक असं नाही वागत, ते लोक असं नाही करत, ते अशा छोट्या मोठ्या गोष्टी नाही दाखवत. आणि राहिला प्रश्न तुझ्या अंड्यांचा, ज्यांना तू दाखवते त्यांच्या तर ते काहीच कामाचं नाही आहे. एक बाई चक्क हिला कुठली एसटी पकडून यायचं विचारत होती, तर काय आता त्यांच्याकडनं काय अपेक्षा, ते करणार आहे हे सगळं. आणि बाकी राहिले बाकीचे लोक, तर त्यांनी तर हे सगळं आयुष्यात कितीतरी तुझ्यापेक्षा खूप पुढे निघून गेलेत. तू तिथे राहिलीस, तर त्यांना तर तुझ्या या सगळ्या ट्रिक्सचा आणि टिप्सचा काहीच उपयोग नाही आहे. तर दाखवतेस कोणाला? खिशात घाल, चल निघ, निकल ऑडियन. तसंच ते ह्याचं काय ते कौतुक ड्रायव्हिंगचं. आता त्या ड्रायव्हिंगवरून तर बाबा मी तर म्हणे की ज्योतिताई, त्याच्यानंतर प्रियांका MPQ ती ID आहे ती, त्यानंतर मृदुल देसाईताई यांच्यासारख्या लोकांनी तुम्हीच आता बोला काय ते बाबा ड्रायव्हिंगचं कौतुक आणि इंडिपेंडेंट वाटते, हे सगळं बोंबाड ज्ञान देते, त्याच्यावरती तुमचं काय मत आहे ते तुम्हीच आता नोंदवा. त्याच्यावर आता मला अजिबात बोलायची इच्छा नाही आहे त्या बाईला काय. ऑल्सो ड्रीमी स्टारगेझर, प्लीज टेल मी व्हॉट यू थिंक अबाउट दॅट पर्टिक्युलर ब्रॅगिंग ऑफ ड्रायव्हिंग बाय बोंबाड. काय वाटतं तुम्हाला त्याच्यावर? आणि आजची ती रील, माय गॉड, काय ते म्हणजे मांसाडसारखं, आणि काय ते ताट काय होते आणि काय हे करते, म्हणजे इतकं चीप लेवलला, इतकं चीप. कशा काय या बायका म्हणजे खानदानी चीप आहेत बाबा, एकापेक्षा एक. शिरशिरी येते बघून, उलटी येते आणि ढवळ्याला लागतं. आणि ते क्लासेसचं, अगं बाई म्हणजे इतकं कसं काय कोण असं सहज असं काही असं माझ्या मनात आलं, आणि मी आता त्याच्यावरती तर मी कम्युनिटी टाकलीच आहे, ते तर आहेच. म्हणजे खरंच असं क्लास वगैरे लावून असं यूट्यूबवर वगैरे तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत. हे फक्त पैसे कमवण्याचा धंदा आहे यांच्या या धंदेवाल्या बायकांचा. उगाच नाही मी यांना, लोकांना तो शब्द खटकतो पण खरं आहे, हे खरंच आहे. आणि हे प्रूव्ह करतात, हे धंदेवाल्याच आहे, त्या तरी पोटासाठी करतात. ह्यांना सगळं मिळून सुद्धा धंद्याला लागल्यात, असले धंदे करतात, भिकेचे डोळे लागले यांना. आणि ही काय सांगणार आहे, 45 मिनिटाचे 2,500 रुपये चार्ज करणार आहे. म्हणजे तुम्ही तिथे लॉग इन केलं की तुमची मीट चालू झाली की त्या मुवमेंटपासून तुमचं चालू होणार मीटर डाऊन, टेक 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 काउंट डाऊन बिगिन. त्याच्यामध्ये हिचा डेकार डेकार पादम फुसकी डेकार, ह्याच्यातच 15 मिनिटं जाणार. बाकीचं जे उरलेलं काय ते थोडासा वेळ आहे ना, त्याचे 2,500 रुपये भरा. त्याच्यामध्ये पण ही काय प्रिपेअर करून येणार आहे, काय सांगणार आहे? एकच गोष्ट, स्वतःच्या व्हिडिओ नाही, हिला व्हिडिओसाठी कॉन्टेंट नाही, व्हिडिओमध्ये हिला बोलता येत नाही. एकच गोष्ट 10 वेळा बोलत असते, उलटं पुलटं करून कोण कोणास म्हणाले खेळत असते. नाहीतर मग एकच सिम्पलचं काहीतरी असं एक वर्ड असेल तर त्याला मोठं काहीतरी करून असं बोलायचं, जेणेकरून तेवढा तरी तो पार्ट थोडा लांबला जाईल. ह्याच्यासाठी असले मार्ग शोधत असते. ती काय बोलणार आहे? तिला स्वतःला तो कोर्स करण्याची, स्वतःची जे काही बोलण्याचं स्किल आहे ते डेव्हलप करण्याची तिला गरज आहे. ती काय दुसऱ्यांना शिकवणार आहे? मूर्ख लोक, काय उजेड पाडणार आहे? इतकी भीक लागली, इतकं. आणि त्या दिवशी कोण म्हणत होतं रे, कोण तू बोलत होती? हा काय, इकडे ये बॉम्बडे, इकडे कानाखाली अशी वाजवेन ना बावळ्यात कुठची. त्या दिवशी काय म्हणते, माझं काय नाही, कॉफीचे पैसे सुटतात फक्त यूट्यूबमधनं, काय नाही मिळत आम्हाला. लोकांना असं वाटतं, लोकांना तसं वाटतं, आम्ही ह्याच्यातनं ट्रिप्स करतो, हे करतो, पण आमचं कॉफीचे पण ह्याच्यापेक्षा. मग कशाला लोकांना भरीस पाडते? जर काय नाही मिळत, तुलाच काय नाही मिळत, तर त्या भिकाऱ्यांना काय मिळणार आहे जे तुझ्याकडे क्लास लावणार? मग कशाला त्यांना उगाच त्यांचे पैसे ओरबाडते? त्यांचं कशाला? बघा काय नाही मिळत ताईला. तुमचं पॅशन आहे का की पैसे कमवायचे आहेत? पैसे कमवायचे तर स्वतः काहीतरी करा. उगाच ते तिच्याकडे आणि पैसे घालवू नका. ती स्वतः म्हणाली काय नाही मिळत, मग कशाला ॲडिशनल? तुम्हाला काय मिळणार पण नाही, वर हिला पैसे द्या तुम्ही. मूर्ख बाईला काय बोलतो आपण? लाज नाही वाटत? बेशरम.
अशांच्या हातातनं ना सगळं निसटलं पाहिजे, सगळं गेलं पाहिजे, सगळं धुळीस मिळालं पाहिजे, त्याशिवाय अक्कल नाही येणार. किती खोटं वागायचं, किती फसवायचं लोकांना, किती म्हणजे अक्षरशः बंटी बबली असे आपटणार आहे ना, किती लोकांची हाय घेणार रे बाबा. इतकी मोठी हाय लागली आहे तरी सुधरत नाहीत जरा पण. अजून वाट बघतायत, घडा भरतायत. सांगितलं काय, आता फुल ऑन एकदम कगारवरच आहेत. ह्यांना वाटतंय की यांचं सगळं चांगलं आहे, पण चांगलं नाही आहे. हे यांच्या मनाला यांनी स्वतः विचारलं पाहिजे की काय काय चांगलं आहे का, खरंच आपण सुखी आहोत का, ते तुमच्या मनाला विचारा तुम्ही. आणि ह्या गोष्टी ना तेव्हाच होतात जेव्हा आपला ना पापाचा घडा भरत असतो. तेव्हा माणूस अजून त्याच्यामध्ये पॉईंट वाढवत जातो, अजून चुका करतो, त्याच्याने की तो एंडिंगला कसं असं तुम्ही बघितलं ना की कधी असं आपण पाण्याची बाटली भरतो तेव्हा ती एंडिंगला एकदम फास्ट असं पटकन भरलं जातं. तसं आता शेवट आलाय तर ते पटकन एकदम असं जोरात चाललंय ह्यांचं. एकदाच मग असा एक घाव दोन तुकडे फटाक अशी बसणार आहे ना, उठणार नाही मग. लक्षात ठेव बोंबाड. सुधर ग सुधर, अजून पण वेळ गेली नाही आहे. 2 मुली आहेत पदरात, जाईल नाही तर सगळंच. असो तर मग म्हणजे याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसाला मग.